महत्त्वाची बातमी। प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून ठाकरेंच्या सेनेचे आणि शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। ते एकमेकांना भिडल्याची ही माहिती आहे। प्रभादेवी सर्कल इथल्या कामावरून या दोन्ही गटांमध्ये हा वाद झाला। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वर्क ऑर्डर असल्याचा दावा केलाय। दादर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाच्या आता कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। या अगोदर सुद्धा प्रभादेवी इथल्या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा वाद झाला होता। 2 वर्षांपूर्वी प्रभादेवी या ठिकाणी सदा वनकर आणि महेश सावंत यांच्यामध्ये हा वाद झाला होता। या संदर्भातही अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय नेमका प्रकार घडलाय? नक्कीच आपण पाहतोय की दादर माहीम विधानसभेचे आमदार महेश सावंत आणि माजी आमदार सदा सरवणकर यांचा वारंवार वाद जो आहे तो आपल्याला होत असताना पाहायला मिळतोय। काल प्रभादेवी येथील म्हणजे सामनाच्या प्रभादेवी येथील प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणाचा वाद जो आहे तो पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे। याच संदर्भात दोन्ही गटाचे स्थानिक पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी आमने सामने आल्याचं आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। कारण की त्या ठिकाणी जे प्रभादेवीचं जे बोर्ड लावण्यात आलेलं आहे त्या प्रभादेवीच्या बोर्डच्या संदर्भातचं सुशोभीकरण करणार असल्याचं जे आहे ते वर्क ऑर्डर समाधान सरवणकर जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी त्या ठिकाणी वर्क ऑर्डर घेऊन त्या ठिकाणी कामाला सुरुवात होणार होती। परंतु महेश सावंत यांचे देखील युवा सेनेचे काही पदाधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचले होते आणि आमच्याकडे देखील याकडे वर्क ऑर्डर आहे आणि आमदार महेश सावंत यांचे देखील पदाधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचले होते आणि या दोन्ही पदाधिकारी जे आहेत ते आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा वाद जो आहे तो रात्री 8 ते 8:30 वाजल्याच्या दरम्यान रात्री त्या ठिकाणी पार झाला आणि त्यानंतर 10 वाजता दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते दादर पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवलेली आहे आणि अदखलपात्र गुन्हा जो आहे तो एकमेकांच्या विरोधामध्ये याचे दोघांनी देखील केल्याच असल्याची सध्याची माहिती मिळते। यावरती अजूनपर्यंत समाधान सरवणकर असतील, सदा सरवणकर असतील किंवा महेश सावंत असतील यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। परंतु याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये 2 वर्षापूर्वी देखील या दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये जे आहे ते राडा झाला होता। नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।